इथल्या चर्चची एक खासियत आहे ती म्हणजे इथली साफसफाई आणि ह्याचं श्रेय जाते इथल्या पब्लिकला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 23 मे आणि आज आपण सोलो ट्रिप करत आहोत. म्हणजे केरळला निघालो आहोत आपण डिवाइन रिट्रीट सिटी सेंटरसाठी. रिट्रीट आहे आपली 25 तारखेला आणि पाऊस आहे म्हणून आपण जरा लवकर निघतो आहे. नेत्रावती आपल्याला 11:40ची आहे आणि आता आपण उबेर पण बुक केले. सकाळचे वाजले आहेत 6:50 झालेले आहेत, पण उबेर काही इथून भेटणार नाही. आता मॅक्सेस मॉलला जावं लागेल. तो चलो उबेर ढूंढते. तर मित्रांनो, सकाळी सकाळी उबेरचा खूप प्रॉब्लेम आहे आणि ब्रँडन बोलला की आपलीच गाडी घेऊ, घर का पैसा घर में ही रहेगा. आणि आपल्याला पोचवायला आले येदेन आणि जायन वेरी जायन हाँ दिसते जायन. तो चलो अभी स्टेशन भी मिलते हैं, ट्रेन ला खूप टाइम है. ओके भैया 60 रुपया ये 10 ले लो. ये काय को डाला है शेड? हाँ ये शेड काय को डाला है? वो बैठने के लिए होगा ना बीच में. अच्छा धूप था इसके लिए. अच्छा इसके लिए डाला है क्या? ओके. तर मित्रांनो, आपण आता पोहोचले तिथे. हा रेल्वेचा डब्बा दिसत आहे, म्हणजे कॅटरिंग दिसत आहे आणि आपण पोहोचलो आहोत पार्किंगमध्ये. पार्किंग ब्रँडन ताईला. ओके. तर मित्रांनो, आपण पोहोचलात कुर्ला स्टेशनला आणि थोडा कॅमेराचा इश्यू झालेला, आयएसओ चेंज झाले ना, आता ऑटोवर केला आहे. तर आपला जायन आला आहे. जायन थँक्यू. मनीषा ओ एदेन बाय बाय जाऊ. तर हे मला पोचवायला आलेले. आता मी सिंगल जर्नी आहे. नेत्रावती 16345 प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणार आहे. आता पोचलो आहोत आपण स्टेशनला आणि आपलं यमून आपल्या गेटच्या जवळच आहे. आपला स्लीपर क्लास 3rd इकॉनॉमी आहे आणि आता ट्रेन लागणार वाटते 1 नंबरला. ॲप सिक्युअर UPI पेमेंटसाठी पंजाब नॅशनल बँक, भरोसे का प्रतीक. कशाचा इतका आनंद साजरा केला? ही आपली 11 नंबरची शीट आहे, वरचा नंबर आहे वरती. नो प्रॉब्लेम. दुपारची जेवणाची व्यवस्था आपण घरूनच करून आलेलो. मस्तपैकी एन्जॉय केला आणि पुढे निसर्गाचा आस्वाद घेत आपण आता केरळला पोहोचत आहोत. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत केरळला आणि मी आलो आहे चालकुडीला. एक सेंट मेरी ऑफ फ्रान्स असं म्हणून चर्च आहे चालकुडीचा. इथे बाजूला होली लँड पण आहे. हा सुंदर गोरटो बघू शकता तुम्ही माझ्या मागे. सी, तुम्हाला चर्च पण दाखवतो बाहेरून. मी जेव्हा लॉकडाऊनच्या वर्षी आलेलो त्यावेळेला हे चर्चचं काम चालू होतं. आता हे चर्च एकदम सुंदर बनवलं आहे. तुम्हाला दाखवतो मी 1 सेकंड. आपला मदर मेरीचा ग्रोटो आहे आणि हे चर्च आहे. सी द चर्च.
आणि ते आहे समोर होली लँड. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता होली लँडचे केरळची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ दाखवला आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता तो. हा संपूर्ण होली लँडचा एरिया तुम्ही बघितला असेल. चर्चच्या मागेच आहे आपला. विजिट करा, मस्त प्लेस आहे बघण्यासाठी. इथल्या चर्चची एक खासियत आहे ती म्हणजे इथली साफसफाई आणि याचं श्रेय जाते इथल्या पब्लिकला. कारण इथली पब्लिक जी आहे ती अजिबात चप्पल किंवा शूज घालून आतमध्ये प्रवेश करत नाही. सर्वांची शूज तुम्हाला बाहेर दिसतील. कुठल्या पण चर्चमध्ये जा केरळच्या किंवा मोस्टली केरळमध्ये मी बघितलं आहे. वेलिंगकनीमध्ये पण तेच सिस्टम आहे. चप्पल हे लोक बाहेर करतात, साफसफाई ठेवतात. सुंदर चर्चेस बघायला मन आनंदित होते आणि प्रार्थनेला मनसुद्धा लागते. ही सिस्टम आपल्याकडे पण पाहिजे. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये लिहा. मला तरी वाटते. सर्व चप्पल बाहेर, सर्व चप्पल बाहेर लोक टाकतात. आता इथे एक वेडिंग सेरेमनी होती. भरपूर लोक आलेत, भरपूर गाड्या आल्या आहेत, पण कोणीही चप्पल घालून मध्ये गेला नव्हता. सर्व चप्पल बाहेर होत्या. भारी रिनोव्हेशन केलं आहे चर्चचा, एक नंबर. इथे वरती लिफ्ट आहे, वरून सर्व चालकोडी दिसते. तो समोर नवरा नवरी जात आहे. सिम्पल ड्रेस, ट्रेडिशनल ड्रेस. महागातले गवण नाही किंवा महागातले सूट नाही, काही नाही. तर आता आपण आहोत केरळच्या मार्केटमध्ये, पण आपल्याला थोडे चिप्स बघायचे आहेत. सो पहिला चिप्स बघूया, चिप्स कुठे भेटतात. माझ्या माहितीच्याप्रमाणे इथे जवळच एक चिप्स बनवणारे आहेत, तिथेच जाऊया. हां बरोबर, मी बरोबर चाललो आहे. कारण ही दुकाने सगळी जवळजवळ माहितीचीच आहेत. ये 1 kg 4 करो, पाव के जी 4. इसको चला इथूनच घेऊया आपण चिप्स. इथे काय अजून, इथे काय आहे बघायला, चकल्या बिकल्या आहेत सगळ्या, पण इथून चिप्स नेलेले आहेत आपण. बरेच चिप्स असतात, चिप्स बरे असतात. चिप्स चांगले आहेत. फक्त 380 रुपये किलो आहे. आपल्या मुंबई किंवा भाईंदरपेक्षा चांगले चिप्स आहेत. म्हणून अजून 1 किलो पॅक करायला सांगितले. आणि इथे पाऊस काय तास पडत नाही, भरपूर पाऊस पडत आहे. वाटे लवकर पळावं लागेल. पार्सल घेऊन डिवाइनला जाऊया. 2 किलोमीटरला 70 रुपये मागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत डिवाइन रिट्रीट सेंटर मुरिंगूर केरला येथे आणि आपण सहभागी होत आहोत बायबल अधिवेशन म्हणजे ओजस 2025मध्ये. संपूर्ण भारतातून तसेच अंदमानच्या बेटावरून सुद्धा या अधिवेशनासाठी लोक आले होते. जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक या अधिवेशनासाठी किंवा आपण ओजस 25साठी आलेले होते.
मित्रांनो, या प्रार्थना अधिवेशनात प्रत्येकाने फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्याचा देखील अनुभव घेतला। खूप सुंदर प्रार्थना होती, तुम्ही जाऊन पहा आणि अनुभव घ्या। प्रार्थनेच्या शेवटच्या दिवशी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून फादरांनी आरोग्यासाठी आणि प्रत्येकांसाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला। आता आपली रिट्रीट संपवून आपण आता परतीच्या प्रवासाला आहोत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कोकणच्या निसर्गाचा आस्वाद घेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड बाय।